मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीज मध्ये, ज्या ठिकाणी आपण दररोज नवीन 25 इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आजचा 36वा पार्ट आहे। याच्या पूर्वीचे पार्ट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे ट्रॅव्हल, म्हणजे प्रवास किंवा प्रवास करणे। ट्रॅव्हल म्हणजे काय? प्रवास किंवा प्रवास करणे। पुढे आहे व्हॉइस, म्हणजे आवाज किंवा स्वर। बघा, व्हॉइस म्हणजेच काय? आवाज किंवा स्वर। पुढे आहे व्हाईल, म्हणजे दरम्यान किंवा थोडा वेळ। बघा, व्हाईल म्हणजे काय? दरम्यान किंवा थोडा वेळ। पुढे आहे थर्स्ट, म्हणजे तहान। बघा, थर्स्ट म्हणजे काय? तहान। पुढचा शब्द आहे बघा ट्रीट, म्हणजे वागणूक देणे किंवा उपचार करणे। बघा, ट्रीट म्हणजे काय? वागणूक देणे किंवा उपचार करणे। पुढे आहे वेट, म्हणजे वाट पाहणे। वेट म्हणजेच काय? वाट पाहणे। पुढे आहे व्हाईट, म्हणजे पांढरा। बघा, व्हाईट म्हणजे काय? पांढरा। पुढचा शब्द आहे 13, म्हणजे 13। बघा, 13 म्हणजे काय? 13। पुढे आहे ट्री, म्हणजे झाड किंवा वृक्ष। बघा, ट्री म्हणजेच काय? झाड किंवा वृक्ष। पुढे आहे वेक, म्हणजे जागे होणे किंवा जागे करणे। बघा, वेक म्हणजेच काय? जागे होणे किंवा जागे करणे। पुढे आहे हू, म्हणजे कोण। हू म्हणजेच काय? कोण। पुढे आहे 30, म्हणजे 30। 30 म्हणजेच काय? 30। पुढे आहे ट्रिप, म्हणजे सहल किंवा अडखळणे। बघा, ट्रिप म्हणजेच काय? सहल किंवा अडखळणे। पुढे आहे बघा ऑक, म्हणजे चालणे किंवा फिरणे। ऑक म्हणजेच काय? चालणे किंवा फिरणे। पुढे आहे होल, म्हणजे संपूर्ण किंवा पूर्ण। होल म्हणजेच काय? संपूर्ण किंवा पूर्ण। पुढे आहे दिस, म्हणजे हा, ही, हे। जवळची एखादी वस्तू असेल ती पॉइंट आउट करण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी आपण याचा वापर करतो। दिस म्हणजेच काय? हा, ही किंवा हे। पुढे आहे ट्रबल, म्हणजे त्रास, अडचण किंवा त्रास देणे। बघा, ट्रबल म्हणजेच काय? त्रास, अडचण किंवा त्रास देणे। पुढे आहे ऑल, म्हणजे भिंत। ऑल म्हणजेच काय? भिंत। पुढे आहे व्हाय, म्हणजे का किंवा कशासाठी। व्हाय म्हणजेच का किंवा कशासाठी। पुढे आहे बघा दो, म्हणजे तरीही किंवा जरी। दो म्हणजेच काय? तरीही किंवा जरी। पुढे आहे बघा ट्रू, म्हणजे खरे किंवा सत्य। ट्रू म्हणजेच काय? खरे किंवा सत्य। पुढे आहे वॉन्ट, म्हणजे इच्छा किंवा हवे असणे। बघा, वॉन्ट म्हणजे काय? इच्छा किंवा हवे असणे। जसं मला पाणी प्यायचं आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी प्यायचं आहे, तुमची इच्छा आहे, त्या ठिकाणी तुम्ही आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर असं म्हणणार। पुढे आहे बघा वाईड, म्हणजे रुंद। वाईड म्हणजेच काय? रुंद। पुढे आहे 1000, म्हणजे हजार। 1000 म्हणजेच काय? हजार। पुढे आहे ट्रस्ट, म्हणजे विश्वास किंवा विश्वास ठेवणे। ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास किंवा विश्वास ठेवणे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंग्लिश शब्द पाहिले। या ठिकाणी फक्त मी मराठी शब्द उच्चारतोय, तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे आठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल। बघा, प्रवास किंवा प्रवास करणे, आवाज किंवा स्वर, दरम्यान किंवा थोडा वेळ, तहान, वागणूक देणे किंवा उपचार करणे, वाट पाहणे, पांढरा, 13, झाड किंवा वृक्ष, जागे होणे किंवा जागे करणे, कोण, 30, सहल किंवा अडखळणे, चालणे किंवा फिरणे, संपूर्ण किंवा पूर्ण, हा, ही, हे, त्रास, अडचण किंवा त्रास देणे, भिंत, का किंवा कशासाठी, तरीही किंवा जरी, खरे किंवा सत्य, इच्छा किंवा हवे असणे, रुंद, हजार, विश्वास किंवा विश्वास ठेवणे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सराव सुद्धा करून घेतला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।